नमस्कार, मी सिद्धी. तर आपल्या चॅनलवरती एक छोटीशी अपडेट मी करत आहे. हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी खूप मोठा आहे आणि खूप नवीन आहे. ह्याच्या आधी मी कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म केलं नाहीये किंवा काही सादर केलं नाहीये त्यामुळे. तर आता मी ठरवलंय व्लॉगिंग करायचं. व्लॉगिंग करायच्या मागे 2 रिझन आहेत. सगळ्यात पहिला रिझन आहे माझ्या फोनमध्ये एडिटिंग करणं जरा जमत नाहीये. सो त्यामुळे आणि दुसरं कारण हे आहे की 2.5 वर्षाचं बाळ आहे, त्याचे टॅन्ट्रम सुद्धा चालू असतात. त्याचबरोबर माझी तब्येत सुद्धा बरी नसते. आणि खूप मोठी गोष्ट आता माझ्या लाईफमध्ये होणार आहे आणि ते सध्या प्रोसेसिंगमध्ये आहे. त्यामुळे मी तुमच्याबरोबर अपडेट करू शकत नाही. पण ते जेव्हा होईल त्यावेळेला नक्कीच मला वेळ नसेलच. त्यामुळे मी आता व्लॉगिंग करायचा निर्णय घेतला आहे. सो माझ्या व्लॉगिंगमध्ये तुम्हाला काय वेगळं भेटणार आहे? एक हाउसवाईफ 2.5 वर्षाच्या बाळाला घेऊन काय तुम्हाला वेगळं देऊ शकते? तर कुकिंग करताना माझ्या मनामध्ये इतक्या फॅन्टसी वर्ल्डमध्ये मी जाते ना, की ते जर तुम्ही ऐकलात, तर तुम्ही एवढे हसून-हसून पागल व्हाल. त्याचबरोबर दिवसभराचा जो काही तुमचा लोड असेल, तो सगळा ताणतणाव एका झटक्यात छू होऊन जाईल. फुल एंटरटेनमेंट. त्याचबरोबर माझं माइंडसेट, माझा एक्सपिरियन्स आणि माझी स्टोरी टेलिंग ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर आणणार आहे, सादर करणार आहे. त्याचबरोबर माझ्या छोट्या-मोठ्या चुका सुद्धा तुम्हाला शेअर करणार आहे. माझ्या लाईफमध्ये माझं कुटुंब माझ्या खूप मनाच्या जवळ आहे. त्यांच्याबद्दलचा सततचा उल्लेख तुम्हाला ऐकायला भेटेल. त्याचबरोबर चिल्लर पार्टी बद्दल सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटेल. त्याचबरोबर 2 गोष्टी ज्यांनी तुम्ही अक्षरशः कंटाळून जाल, ती म्हणजे पहिली गोष्ट डी-मार्ट त्याचा उल्लेख भरपूर भेटेल. कारण माझा पहिला जॉब जे होता ते डी-मार्ट ॲज अ स्टाफ म्हणून होतं. त्यामुळे डी-मार्टचा खूप सारा एक्सपिरियन्स आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटतील. डी-मार्टमध्ये जायला मला फार आवडतं. तर तो एक उल्लेख तुम्हाला सतत ऐकायला भेटेल आणि त्याचबरोबर बाप्पाबद्दल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ऐकायला भेटतील. कारण मला बाप्पाचं खूप वेड आहे. बाप्पाबद्दल बोलायला खूप आवडतं. आशा करते 100 दिवसाचं हे जे व्लॉगिंगचं चॅलेंज मी घेतलेलं आहे, ते उत्तमरित्या पार पडेल. तुम्ही मला कमेंटमध्ये छान-छान शुभेच्छा द्या, जेणेकरून माझी तब्येत सुद्धा चांगली होईल आणि हे जे 100 डेजचं चॅलेंज आहे, तेही यशस्वीरित्या पार होऊ शकेल. ज्यावेळेला 100 दिवस पूर्ण होतील, त्यावेळेला मला आशा आहे, की माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी बदललेल्या असतील. तो एक एक्सपिरियन्स जरा वेगळाच असेल. तर 100 डेज व्लॉगिंग चॅनल झाल्याच्या नंतर मी एक Q&A करेन. त्याच्या आधी सुद्धा केला तर करेन, पण 100 डेज झाल्याच्या नंतर Q&A करेन. त्यामध्ये तुम्हाला सांगायचंय, की माझ्यामध्ये काय-काय बदल झालेले आहेत. माझ्यामध्ये बदल झालेत की नाही झालेत आणि माझ्या लाईफमध्ये जर बदल झाले, तर माझ्या कुटुंबाला खूप, खूप, खूप आनंद होईल. ओके. सो आजच्यासाठी एवढंच. तुम्ही छान-छान शुभेच्छा द्या आणि बाय-बाय.